हे टोमॅटोचं सार नाही, टोमॅटोचं सूप नाही, टोमॅटो केचप नाही, टोमॅटो सॉस नाही. ही सावजी लोकांची ट्रेडिशनल रेसिपी आहे. ही रेसिपी गावरानी टोमॅटोपासूनच तयार होते, जे टोमॅटो थोडे आंबट असते. चला तर मग मी तुम्हाला ही ट्रेडिशनल सावजी लोकांची रेसिपी करून दाखवते. ही रेसिपी भाताबरोबर खूप छान लागते. गरमागरम भात. हे बघा, ह्या प्रकारे असे टोमॅटो पाहिजे गावरानी. हे टोमॅटो थोडे आंबट असते. ह्या टोमॅटोपासून ही रेसिपी खूप छान बनते. हाय, वेलकम टू माय चॅनल. बारीक चिरलेला टोमॅटो घेतला. 4-5 टोमॅटो बारीक चिरलेले घेतले आणि एका पातेल्यात घातले. हिरव्या मिरच्या पण घातल्या बारीक चिरलेल्या. लक्षात ठेवा, भांड्यात तेल घालायचं नाही आहे. तसंच आपल्याला टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या शिजवायच्या आहे. आणि मिक्स केलं. मीठ घातलं थोडं शिजण्यापुरतं. हळद घातली. थोडं तिखट घातलं, लाल तिखट. हिरव्या मिरच्या घातल्या. थोडं पाणी घातलं आणि झाकून 5 मिनिटं शिजू दिलं. चिंच घातली थोडी. ती पण टोमॅटो बरोबर शिजवायची आहे. चिंचेच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता. आता 1.5 चम्मच बेसन घेतलं. हे बघा. आणि त्याला पाणी घालून पातळ करून घेतलं. एकदम सरसरीत केलं. गुठळ्या पूर्ण मोळून घेतल्या. गुठळ्या पाहिजे नाही आपल्याला बेसनमध्ये. हे बघा, ह्या प्रकारे पातळ केलं. आता आपले टोमॅटो शिजले का बघू. आणखी 5 मिनिटं शिजू देऊ. हलवून घेऊ आपण. हे बघा, शिजत आले आहे आपले टोमॅटो. आता त्याला मिक्स करून घेऊ आणि त्यात पातळ केलेलं बेसन घालू. आणि पाणी घातलं आणि छानपैकी एकजीव करून घेतलं. हे बघा, ही रेसिपी पातळच असते. याला टोमॅटोचं आळण म्हणतात. सावजी ट्रेडिशनल रेसिपी आहे ही. आणि ही रेसिपी गरमागरम भाताबरोबर खूप छान लागते. हे बघा, असं पातळ असते हे टोमॅटोचं आळण. आणखी 1-2 उकळ्या आणू आपण. आता फोडणीची तयारी. तेल घेतलं. 2 चम्मच तेल घेतलं. तेल गरम झालं की मोहरी घातली. जिरं घातलं आणि क्रश केलेले धने जिरे घातलं. लसूण घातलं. छान लसूण लाल होतपर्यंत परतून घेतलं. आता कढीपत्ता घातला. थोडं तिखट घातलं लाल. आणि पटकन फोडणी 1 चम्मच घातलं आणि झाकून दिलं. मी आता पूर्ण आळण घालू त्यात. हे बघा, छान फोडणी झाली आहे आपली. मस्त कलर पण छान आलाय आपल्या आळणाचा. वाव, बढिया. आता आपण 2-3 उकळ्या काढू. वरून सावजी मसाला घातला. थोडा हिंग घातलं. 1 चिमूट आणि कोथिंबीर घातली.
2 मिनटं तसंच राहू देऊ झाकून. आता गॅस बंद केला. रेडी टू सर्व. आता बघा गरमागरम भाताबरोबर, वाफळलेल्या भाताबरोबर हे आळण एक नंबर लागते. तुम्ही पण करून बघा टोमॅटोचं आळण. खूप छान रेसिपी आहे ही. थंडीच्या दिवसात तर एकदम उत्तम रेसिपी आहे. वाफळलेला भात आणि गरमागरम टोमॅटोचं आळण, हिरवी मिरची आणि बाजूला लोणचं किंवा तुपाची धार. वाव, मस्त. सावजी लोकांच्या घरात ही रेसिपी नेहमी होते. बढिया. खूप छान चविष्ट लागते. आपली रेसिपी झालेली आहे. बाय.